नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाचा आढावा घेणार आहोत जे फक्त पैशाच्या हिशोबाबद्दल नाही तर आपल्या जगण्यावरच प्रश्न विचारतं. विकी रॉबिन आणि जो डॉमिंगोज यांचं युअर मनी ऑर युअर लाईफ हे 1990च्या दशकातलं पुस्तक आहे, पण आजही तितकंच महत्वाचं वाटतं. तर यावर जरा खोलवर बोलूया. अगदी. या पुस्तकाचा जो मूळ विचार आहे ना, तोच खूप प्रभावी आहे. ते आपल्याला विचारायला लावतं की आपण जे पैसे कमवतो त्यासाठी आपण नक्की कशाचा विनिमय करतोय, खरंच काय देतोय आपण. आणि ते फक्त वेळेबद्दल नाहीये, बरोबर? म्हणजे ही जीवन ऊर्जा किंवा लाईफ एनर्जीची जी संकल्पना आहे. हो, तीच तर खरी महत्वाची आहे. पैसा म्हणजे फक्त चलन नाही, तर ती आपली जीवन ऊर्जा आहे, जी आपण काम करून मिळवतो आणि खर्च करतो. हा विचारच मुळी आपल्या खर्चाकडे आणि कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, नाही का? बरोबर. कारण मग प्रश्न फक्त मी किती कमवतो असा राहत नाही, तर तो बनतो मी माझ्या आयुष्यातली किती ऊर्जा, किती वेळ या पैशांसाठी देतोय. अच्छा. यात फक्त ऑफिसचे तास नाही, तर कामावर जायला यायला लागणारा वेळ, कामाची तयारी, कामाचा स्ट्रेस, हे सगळं आलं. बापरे. म्हणूनच पुस्तकात खरा तासाचा पगार म्हणजे रिअल आवरली वेज काढायला सांगतात. म्हणजे काय नक्की? म्हणजे तुमच्या पगारातून कामाशी संबंधित सगळे छुपे खर्च वजा करायचे आणि त्यासाठी लागलेला खरा वेळ विचारात घ्यायचा. ओके. आणि मग जो आकडा येतो ना, तो अनेकांसाठी खूप खूप कमी असतो त्यांच्या नेहमीच्या पगारापेक्षा. ही कल्पनाच खरं तर धक्कादायक आहे. म्हणजे 8 तासांच्या कामासाठी आपण प्रत्यक्षात 10-12 तास खर्च करत असू शकतो. अगदी. मग या दृष्टिकोनातून आपलं आर्थिक आयुष्य बदलायला पुस्तकात काय ठोस मार्ग दिलाय. ऐकले की यात एक 9 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे. हो, आहे ना. एक 9 पायऱ्यांचा कार्यक्रम दिलाय. आणि तो फक्त हिशोब ठेवायला नाही सांगत. त्याची सुरुवात होते तुमच्या भूतकाळातल्या कमाईपासून. म्हणजे आजपर्यंत तुम्ही एकूण किती कमावलं याचा हिशोब. मग तुमची एकूण संपत्ती किती आहे ते काढायचं. म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीचं एक स्पष्ट चित्र उभं राहतं. ओके. आणि मग येतो महत्वाचा भाग. प्रत्येक पैसा कुठे जातोय याचा हिशोब ठेवायचा. पण तो ठेवायचा जीवन ऊर्जेच्या संदर्भात. म्हणजे कसं? समजा तुम्ही एखाद्या गोष्टीवर 100 रुपये खर्च केले, तर ते 100 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातली किती मिनिटे किंवा तास द्यावे लागले हे तपासायचं. वा. म्हणजे प्रत्येक खर्चाला जीवन ऊर्जेचे लेबल लावायचं. इथेच खरी गंमत आहे असं वाटतं. अगदी. हे फक्त हिशोब ठेवणं नाहीये, हे तुमच्या मूल्यांशी जोडलं जातंय. यालाच पुस्तकात म्हटलंय वित्तीय प्रामाणिकपणा, फायनान्शियल इंटेग्रिटी. तुमचा पैसा तुमच्या मूल्यांशी, तुमच्या ध्येयांशी सुसंगत आहे का? अच्छा. यामुळे मग काय होतं? यामुळे हेतुपूर्ण खर्च म्हणजे पर्पजफुल स्पेंडिंग वाढतो. आपण उगाच वायफळ गोष्टींवरची जीवन ऊर्जा वाया घालवत नाही. ती वाचवून आपल्याला खऱ्या अर्थाने महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींसाठी वापरू शकतो. बरोबर. यातला अजून एक महत्वाचा टप्पा म्हणजे दर महिन्याला तुमच्या आर्थिक प्रगतीचा आलेख बनवणं. एक वॉल चार्ट. वॉल चार्ट? तो कशासाठी? तो तुम्हाला तुमचं उत्पन्न, खर्च आणि बचत यांची प्रगती दाखवतो. आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने तुम्ही किती पुढे सरकला आहात हे दिसायला मदत होते. हे सगळं ऐच्छिक साधेपणा म्हणजे व्हॉलंटरी सिम्प्लिसिटीच्या कल्पनेशी जोडलेलं दिसतंय. हो, नक्कीच. म्हणजे कमी वस्तू असणं म्हणजे कमी आनंद नाही, तर त्या अनावश्यक गोष्टींच्या मागे धावण्याच्या शर्यतीतून म्हणजे त्या कन्झ्युमर ट्रेडमिलमधून बाहेर पडणं. बरोबर. पण आजच्या जगात जिथे गरजा आणि खर्च इतके वाढले आहेत, तिथे हे कितपत व्यवहार्य आहे? अनेकांना हा प्रश्न पडेल. चांगला प्रश्न आहे. पुस्तक आपल्याला गरिबीत जगायला नाही सांगत. उलट ते विचार करायला लावतं की पुरेशी म्हणजे इनफ म्हणजे नक्की किती. प्रत्येकासाठी ही पातळी वेगळी असेल. म्हणजे प्रत्येकाची पुरेशीची व्याख्या वेगळी. हो. मुद्दा हा आहे की समाजाने किंवा जाहिरातींनी ठरवलेल्या गरजांऐवजी आपल्या खऱ्या गरजा काय आहेत, आपल्याला खरं आनंद कशातून मिळतो यावर लक्ष केंद्रित करणं. अनेकदा कमी खर्च करूनही जास्त समाधान मिळवता येतं जर तो खर्च आपल्या मूल्यांशी जोडलेला असेल. हे महत्वाचं आहे. आणि हे फक्त कमी कमावणाऱ्यांसाठी नाही, तर जास्त कमावूनही जे अडकलेले नाखुश आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होतं. म्हणजे हे पुस्तक एक प्रकारे आपल्या आर्थिक सवयींचं, विचारांचं डिटॉक्सिफिकेशन करायला मदत करतं. अगदी तसंच म्हणता येईल. आजकाल जी फायर चळवळ खूप लोकप्रिय आहे, फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली, त्याचा पाया या पुस्तकात आहे असं म्हणतात. हे खरं आहे का? हो, बऱ्याच अंशी हे खरं आहे. फायर चळवळीचं जे मुख्य ध्येय आहे, आर्थिक स्वातंत्र्य मिळवून लवकर निवृत्त होणे, ते युअर मनी ऑर युअर लाईफच्या तत्वज्ञानाशी खूप जुळतं.
कसं काय? कारण जीवन ऊर्जेचा हिशोब ठेवणं, खर्च जाणीवपूर्वक कमी करणं आणि बचत व गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवणं या सगळ्या गोष्टी फायरसाठी पण महत्वाच्या आहेत. त्यामुळे लवकर आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं याचा मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच ते फायर समुदायात आजही एक आधारभूत पुस्तक मानलं जातं. म्हणजे थोडक्यात हे फक्त पैसे वाचवण्याबद्दल नाही, तर आपलं आयुष्य परत मिळवण्याबद्दल आहे. अगदी बरोबर. यू गेट युअर लाईफ बॅक. तर या सगळ्या चर्चेचा सार असा काढता येईल की युअर मनी ऑर युअर लाईफ हे पैशाच्या पलीकडे जातं. ते आपल्या वेळेचं, आपल्या ऊर्जेचं आणि आपल्या मूल्यांचं महत्त्व आपल्याला नव्याने पटवून देतं. हो. ज्यांना कधीतरी वाटतं की अरे आयुष्य म्हणजे फक्त इतकंच आहे का, त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतं. ते आर्थिक स्वातंत्र्यासोबतच एक अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं यावर विचार करायला लावतं. आणि जाता जाता एक विचार, हे पुस्तक आपल्याला आपली जीवन ऊर्जा पैशाव्यतिरिक्त कुठे गुंतवायची यावरही विचार करायला लावतं. मग माझा प्रश्न असा आहे की आर्थिक गुंतवणुकीच्या पलीकडे जाऊन अशी कोणती गैर आर्थिक गुंतवणूक असू शकेल? कदाचित नातेसंबंध, नवीन कौशल्य शिकणं किंवा आपलं आरोग्य जपणं, जी आपल्याला सर्वात जास्त स्वातंत्र्य आणि समाधान देऊ शकेल. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.